बघू. अगं नग अंजली, प्यायला लागेल, ताकद यायला पाहिजे ना तुम्हाला. अरे वा, बरं वाटतंय ना गोदा आता? हो, मीच त्यांना म्हणाले जरा बाहेर येऊन बसा. अंथरुणावर पडून राहण्यापेक्षा जरा मोकळ्या हवेत बरं वाटेल ना. गोळ्यांचा असर होतोय म्हणजे? हो. भाऊजी, गोदाक्कांची तब्येत जास्तच बिघडत चालली आहे. मला काळजी वाटते हो. मलाही वाटते हो काळजी, पण काय करायचं मला काय कळतच नाहीये. सारखं राणाजींचं नाव घेत आहे. अगं राणा कवा येणार? माझी कवा भेट होणार? येतील ना राणाजी, तुम्ही काही काळजी करू नका. अगं पण कवा येतील, नक्की येतील. अगं गोदा काय राणा येणार आहे आता. तू एवढं खाऊन संपू बघू पहिलं. हो. तू संपू म्हणजे राणा येतोय. हा हॅलो रम्या, नीट ऐक. पोलीस स्टेशनात फोन कर आणि राणा घरी येणार आहे म्हणून टीप दे. हां, त्या म्हाताऱ्याची गाठ घ्यायला येणार आहे. उगाच जास्तीच्या चौकशा करू नकोस. तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर आणि पटकन फोन करून सांग. बरं ऐक, नीनागी फोन कर. अरे घाबरू नकस, मीच आहे. पोलीस बिलीस चालतं काय रे परत? नाही, आता त्यासनी वाटलं असणार की मी ही जागा सोडून गेले म्हणून. बरं झालं, आमच्या घरला बी नाही आलत परत. माझ्या लेकीनं हे तुझ्यासाठी केले. धर म्हणली मामाला नेऊन दे मग. सगळं गुमान का बसलायस र? नाही, काय नाही असं. घरची आठवण येते काय? आमची गोदा काय नाही, ते आजारी पडले. सारखं माझं नाव घेते. आई आहे काय? आई सारखीच आहे. बारक्यापणापासून तिनं सांभाळले आम्हाला, म्हणजे मला ना माझ्या बारक्या भावाला. बराबर आहे, आईचं काळीच आहे ते. तिला वाटणारच त्यात तुझ्या मागं असं पोलीस लागल्या. तिला कसं चैन पडेल सांग की? होय, लई काळजीत असणार ती. अरे करणारच की. तू जवळ तिला भेटत नाहीस तवर तिला चैन पडणार नाही र. ते तर आहेच. खरं तर आत्ताच्या कडेला मी तिकडे पाहिजे होतो, पण बघा की आरोपी सारखा इकडे तिकडे फिरतोय. तू काय मुद्दाम करतोयस काय? तुझ्यावर अशी येळच आल्या, तू तर काय करणार त्याला सांग की? बर काळजी करू नकोस, येळ बी निघून जाईल बघ. घे, खाऊन घे, जरा आराम बी कर, बरं वाटेल तुला. मी फक्त एक फोन करू काय? कर की. हा राणा बोल की. हॅलो बरकत, कसा आहेस? अरे मी बरं आहे, तू माझं सोड. गोदाकाची तब्येत लय बिघडल्या, कळले का तुला? माहिती आहे मला, त्यासाठीच फोन केलाय. बरं ऐक बरकत, मला गोदाकाजवळ जायचंय रे. अरे नको नको, तू इकडे अजिबात येऊ नकोस. सगळीकडे लय पहार आहे बघ.
आपल्या घरावर तर काही विचारू नकोस. मुंगी पण शिरणार नाही घरात. मग काय करू? इकडे गोदकाची तब्येत खराब आहे, मग मी इकडे काय हातावर हात धरून बसू आहे? नाही राणा, अरे तू इकडे आलास तर पोलीस तुला गोदाका पत्र पोचूच देणार नाहीत, लगेच अटक करणार बघ. ते तर आहेच रे. काय करू काय कळणं झालं बघ. राणा तू काही काळजी करू नकोस, गोदाकाची काळजी करायला आम्ही आहे. तू नीट राहा बाबा. काय होय, बरं ऐक, मी नंतर फोन करतो. काळजी घे काय. हा हा ठेव. हा, ठेवतो. अरे असं हातपाय गाळून बसू नकोस. देव आडल्याला काय तर मार्ग दाखवतोय. दान पावले नारायण 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 नारायण. माऊली पांजरा देते काय? नारायण नारायण. देव तुझं भलं करू. नारायण नारायण नारायण. दान पावले दान पावले. खाऊन घे बाबा, मी जनावराच्या मागे जातो. खा. हा वहिनी काय खाल्ले का नाही गोदाकानं? नाही हो, सकाळी पेज खाल्ली तेवढंच. काय करायचं आता? मलाही तेच कळत नाहीये भाऊजी. अहो काही खात पित नाहीयेत आणि फक्त राणाजी राणाजी एवढंच म्हणतायत त्या. कधी येणार आहेत राणादा? अंजली, खरंच राणा कवा येणार ग? येईल गोदाका येईल. गोदाका जरा काय ते खाऊन घे की. नाही रे बाबा, काय न ग मला. आई खरंच कधी येणार राणा? लक्ष्मी चल की ग शाळेला. लक्ष्मी जा बाळा शाळेला. पण आई मी शाळेत असलो आणि राणा आला तर? लक्ष्मी तू जा लवकर शाळेत, जा लवकर. जा बाळा जा, शाळेत जा. हा राणादा आला की आम्ही आहोत ना त्याची काळजी घ्यायला. हा जा जा. लक्ष्मी जा शाळेत जा, उशीर होईल. जा जा, उठ उठ. राणादा आला आणि मी शाळेत असू तर मग राणादाला थांबून धरा. जा लवकर, उशीर होईल. जा बा, कडेकडेने जा. हा हा जाऊ काय. कशी तब्येत आता? काय घरातलं मोठं माणूस जरा आजारी पडलं की काळजी वाटते ना. हा म्हणजे काही मदत हवी असेल तर सांगा मला. साहेब चहा आणू की सरबत? राणा म्हणजे गोदाक्कांना आता बरं वाटावं यासाठी तरी राणानं आलं पाहिजेत ना. नाही आता बरं वाटतंय गोदाक्काला. तसं त्यांच्याकडे बघून वाटत नाहीये. नाही म्हणजे त्यांना बरं वाटेपर्यंत मी इथं थांबतो. बाहेर पोलीस आहेत पाऱ्यावर. म्हणजे तुमची काही हरकत नाही ना गोदाक्का मी इथं थांबलो तर?
राणादा येणार आहे अशी पक्की खबर मिळाल्या साहेबांना, म्हणून पहारा वाढवलाय. नीट लक्ष द्या आणि पहारा द्या. जावा. पण कुणी खबर दिली असेल साहेबांना? काय झालं? म्हणजे मी गोदाक्कांना इथं बघायला आलेलं हे आवडले नाही का तुम्हाला? का राणा आता गोदाक्कांना कसा भेटणार या काळजीत पडला? कुणाला फोन लावताय मी? नाही, कोणाला नाही. नाही, मला वाटलं मामासनी फोन करताय की काय. वहिनी, मामासने सांगून या पोलिसाचा ताप मिटवाय पाहिजे बघा. काय वाटतं तुम्हासनी? संगे प्रॅक्टिस करतेस ना नीट घरी? करते की, पण मला जमतच नाही बघ नीट. मला लय टेन्शन आलंय बघ. आपला डान्स नीट होईल ना? होणार ग, काय काळजी करू नको. फक्त प्रॅक्टिस नीट करायची म्हणजे झालं. पण सर म्हणतात आपल्याला नीट जमतच नाही, आपला नंबर येणारच नाही. हे बघ, नंबर येणार किंवा नाही येणार याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं. आईने सांगितलं आपण चांगलं करायचं म्हणजे आपला नंबर येणार. बाकी सगळ्यांना सर शिकवतात, त्याच्यासोबत सर बी असणार. तो वासुदेवाचा डान्स तर लय भारी बसलाय. ते सर सगळ्यांकडनं नीट करून घेतात, आपल्याला कोण शिकवतच नाही. अगं, आपल्याला कोण शिकवत नाही म्हणून काय झालं? तू काय काळजी करू नको, आपला डान्स लय भारी होणार. आपले ढोल वाजायला लागले की बघच नुसतं. चल. नारायण नारायण. ए पोरी, चल समजू. ए पोरी. अगं लक्ष्मी, तो वासुदेव बोलवतोय. बिनवळखीच्या माणसांसकट बोलायचं नाही. चल. अरे च्या, इकडे या. या इकडे. मी एवढं तुमच्या संकट बोलतोय आणि तुम्ही माझ्या संकट बोलून झालेत. बोलत नसल्यावर बोलायचं नाही असं सांगितलं आई आणि राणादानं. वय काय? अगं पण मी वासुदेव बोलतोय. वासुदेव म्हणजे घरचा माणूस. वासुदेवा संकट मी बोलायचं नाही असं सांगितलंय वय? नाही. बरं, आता मी तुझ्या संकट बोलतोय का नाही? मग तू माझ्या संकट बोल की. मी बोलते, पण माझं भविष्य सांगणार काय? भविष्य? तुझा शाळेमध्ये पहिला नंबर येणार? ते नाही. मग माझा डान्स बघायला येणार काय राणादा? येणार का? येणार म्हणजे येणारच. खरंच काय? वासुदेव कधी खोटं बोलत नसतो. मग चालते. असू दे असू दे असू दे असू दे. हे तुला, हे तुला. जाऊ आम्ही? वय वय जावा. शाळेमध्ये उशिरा पोचलात, अंजलीबाई ओरडतील. नारायण नारायण. वासुदेव आला ओ वासुदेव आला. सकाळच्या पहारी हरी नाम बोला. अंजलीबाई,
नारायण नारायण हरी नाम बोला हरी नाम बोला वासुदेव? सकाळच्या पहारी ए, वासुदेव? हरी नाम बोला ए, हरी वासुदेव! नाम बोला हरी थांब दाखता की नंतर खंडोळी करून तुझी. वासुदेव तुला ए ए हे बघितलं काय कुराड माझ्या हाताने. थांब इकडे ये तू आधी इकडे. वासुदेव आला ओ वासुदेव आला सकाळच्या पहारी हरी नाम बोला बोला. बोला बोला काय बोला. हा मी तुला मोठ्यांदा हाका मारल्या, एकदा प्रेमानं हाक मारली तरी तू आला नाहीस, आणि ही कुराड दाखवल्या बरोबर कसा आलास रे. हा नाही 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 नाही, तू खरा वासुदेव वाटणच झालायस मला. तू डुप्लिकेट वासुदेव आहेस. तू भामट्यास. खरं सांग, भामट्यास का नाही. हा नारायण 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 नारायण. मला तर ती पोरं पळवत्यात की नाही त्या टोळीचा मोरक्या वाटा लागलाय तो. खरं सांग खरं. नारायण नारायण खरा खराच वासुदेव असतो मी. खरंच वासुदेव असतोस तू. हा? मग तुला हाक मारल्यावर का नाही आलास. नारायण नारायण 5 फुटामधलंच ऐकायला येतं मला. काय ते 5 फुटामधलंच ऐकायला येतं मला. मी बरोबर ऐकालोय नव. 5 फुटामधलं ऐकायला येतंय. आता थांब तुझी मजा बघा. आता थांब. ए वासुदेव, तू भामटा माणूस आहेस. तू पोरं पळवण्या टोळीचा मोरक्या आहेस. हा? हा? नारायण नारायण वासुदेव आला ओ वासुदेव. थांब 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 थांब. तू आहेस की नाही, तू खरा वासुदेव नाही आहेस. तू भामटा वासुदेव आहेस. तू आहेस की नाही, तू पोरं पळवणाऱ्या टोळीचा मोरक्या वाटालायस मला. नारायण नारायण मी खराच वासुदेव आहे. खरंच की रे, तुला 5 फुटाबाहेरचं ऐकू येत नाही, पण तू खरा वासुदेव नाही आहेस बघ. तू खोटा वासुदेव आहेस. काय आहे, खरा वासुदेव असता तर तुला ऐकू आलं असतं. असला कसला वासुदेव नाही. नाही चल तू सांग, मला सांग. तुम्हाला पटत नसेल तर तुमच्या आयुष्यात काय काय घडलं ते सांगू शकतो मी. तू काय सांगणार रे माझ्या आयुष्यात काय घडलं ते. हे बघ, माझं आयुष्य आहे की नाही लय हार्ड आहे. माझ्या बापाला बी कळलं नाही माझ्या आयुष्यात काय घडणार आहे ते. कुणाच्याच बापाला कळलेलं नाही. आणि आता ते नवीन इन्स्पेक्टर आले की नाही, त्याला तर काहीच कळण झालंय. नारायण नारायण आता मी सांगतो तुमच्या आयुष्यात काय काय घडलं ते. आयुष्यात राजकारणात लई मोठं काय काय करायचं होतं पण ते करता आलं नाही. बरोबर का चूक. बरोबर आहे. आयुष्यात एका बाईची गाठ पडली आणि सगळ्या आयुष्याचं वाटोळ वाटोळ झालं. बरोबर का चूक. 3 वर्ष जेलची वारी बी करायला लागली. बरोबर का चूक. त्यासाठी टाळी म्हणून 3 वर्ष जेलाच्या आत होतो मी. नारायण नारायण आयुष्यामध्ये लई मोठ्या मोठ्या अफरातफरी केल्या आणि कुणाचा तरी खून करण्याचा प्रयत्न केला. कुणाचा तरी खून करण्याचा प्रयत्न केला का नाही. तुला कसं कळलं. ते आमच्याकडे विद्या असते. कुणाचा तरी खून करण्याचा प्रयत्न केला का नाही. वय बाबा वय वय लय मोठी विद्या असते, पण इथे तुझ्या जवळ ठेव. कशाला बोंबला लागलाय. खून केलं म्हणून बघ जगाला कशाला सांगायला लागलाय. जरा हळू बोल. हळू कसं बोलणार. वासुदेव आला ते सगळ्या गावाला कळलं पाहिजे. वासुदेव आला ओ वासुदेव पाहिजे. पण माझं ऐक की राजा, तुम्हाला कळलंय आता, तुम्हाला पटलंय तू खरा वासुदेव आहेस. पण काय आहे की नाही, आता तू जे सांगितलंस की नाही ते आपल्या दोघात राहू दे. आपल्या दोघांचं गुपित रे गुपित. मी तुला दान देतो. तुला दान देतो मी आता. नारायण नारायण त्याची काय बी गरज नाही. तुला गरज नसतं पण मला गरज आहे की बाबा आशीर्वादाची. देतो दम. थांब तू इथंच थांब. मनी नाही बाव म्हणे देवा मला पाव. हरी नाम बोला हरी नाम बोला. वासुदेवा या दान घे. आता मला आशीर्वाद दे बाबा. चालतंय की. वासुदेव आला ओ वासुदेव आला. आवाज कुठतरी ऐकल्यासारखं वाटायला. कोण आहे